पूर्व विदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार. राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी सुरू. पूर्व विदर्भ अध्यक्ष दुर्योधन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या बैठकीला प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान सामाजिक व राजकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पियुष तोडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेखर पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नागरिकांचा विश्वास प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वावर कायम असल्याचंही वक्त्यांनी सांगितले. बैठकीत येत्या 23 मे रोजी होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी गावागावात संघटन मजबूत करण्याचं आवाहन करण्यात आले. तसेच आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका निळ्या झेंड्याच्या विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा निर्धार शेखर पाटील यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी आजपासूनच जनसंपर्क वाढवून नवीन नाती निर्माण करावी, नागरिकांमध्ये जाऊन पक्षांची भूमिका पोहोचवावी आणि संघटन विस्तारासाठी सक्रियपणे कामाला लागावे असे मार्गदर्शन ही बैठकीत करण्यात आले. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी निलेश ठाकरे, चंद्रपूर यांचा रिपोर्ट.